तुम्ही डायल केलेल्या नंबरवर सध्या पोहोचू शकत नाही, कृपया थोड्या वेळाने डायल करा। आपके द्वारा डायल किया गया नंबर पहुंच से प्रत्येक कामात माझ्या मागे बडबड करणाऱ्या जाऊला आज मी सकाळी सकाळी झापलं आणि कामाला लावलं। अभी मजा आएगा ना भिड़ो। हॅलो हाय नमस्कार, कशा आहात सर्व? तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। जाऊला तिकडे कामाला भिडवलं आणि मी आली मस्त इथे तयार व्हायला। अंघोळ झाली, केस वगैरे धुतले, चला म्हटलं आपला स्किन केअर आहे मॉर्निंगचा तो कंप्लीट करूया। माझ्या टकल्यावर इनमिन 4 केस आणि त्याचीच हेअरस्टाईल मटकू मटकू चालली आहे। बरंच ट्राय करून बघितलं की आज मस्त ह्या 2 झिपऱ्या आहेत त्या समोर काढून मस्त मटकून या, पण काय केसच एवढे खराब झालेले आहेत। शेवटी मी आपल्या 2 झिपऱ्या केसांमध्ये बांधून घेतल्या आणि क्लचर लावलं। जाऊचं ते काम झालं आणि जाऊन बसल्या रूम मध्ये आणि मी गेली ना त्यांना टोमणं मारायला। थोडंसं काम केलं की थकल्या बाई। अच्छा हमको सिखा रिया है। थोडा जरी चान्स त्यांना बोलायला भेटला ना तर तो अजिबात सोडायचा नाही बरं का। तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा। कारण असे चान्स कधी कधीच मिळत असतात। त्यांना इथे लादी पुसायची होती म्हणून मी पहिला तर झाडू मारून घेतला। सासूबाई सकाळचे जे टॉवेल आहेत जे वाढले ते आतमध्ये आणून ठेवतात, त्यांचे त्यांच्या रूममध्ये आणि आमच्या रूममध्ये। तिघी सासून आता आम्ही कामाला लागलेलो कंबर खुसून सासूबाई भाजीपाला तोडत आहेत आणि तिकडे जाऊबाई लादी पुसत आहे आणि मी जेवणाची तयारी करत आहे, जे म्हणजे भाजी वगैरे। आणि एवढ्या तर गोष्टी आमच्या चालू असतात तिघी सासूनांच्या की विचारूच नका। सकाळपासून जर रात्रपर्यंत आम्हाला बोलायला सांगितलं ना तर नॉन स्टॉप आमच्या गप्पा चालू असतात। तर सकाळी बिट्टूचं एवढं नाटक चालू होतं की मला स्कूलमध्ये नाही जायचंय, मला झोपायचंय। तर मग मी तिला केलं होतं प्रॉमिस की तू ना स्कूलमधून आल्यानंतर मी तुला जेवण बनवणार आणि मग जेवण भरवणार आणि मग तुला झोपू घालणार। तर आता मी तसंच केलं, तिचं जेवण वगैरे झालं, तिला म्हटलं तू झोप। तर आता ती झोपली। तिला ना सर्दीमुळे त्रास होतोय। आता मॅडम झोपलाय, मस्त मी तिला झोपू देते 4:30 वाजेपर्यंत, नंतर उठवणार वाटल्यास बघते किती वाजेपर्यंत झोपते। जर ती तिच्या ट्युशनच्या टायमिंगपर्यंत उठली तर मग मी तिला ट्युशनला पाठवणार जेवण वगैरे भरून। तर तिच्यासोबत मी पण जरा लोळण घेत होते, टाईमपास करत होते, पण नंतर माझा विचार आला की हे कपडे आहेत ज्याचे व्हिडिओ बनवायचे आहेत, झोपून काय होणार नाही, म्हणून एकदम पटकन उठले आणि लागली इथे तयारीला। पहिलं तर मी कपडे चेक करते की याची साईज वगैरे परफेक्ट आहे की नाही, त्यानंतर मग मी तयार होते। मला ना या 2 ड्रेसचा व्हिडिओ काढायला जराही वेळ लागला नाही। अगदी 5 मिनिटात मी 2 व्हिडिओ बनवून घेतले। आणि व्हिडिओ जर जाऊ ड्युटीवर गेलेल्या असतील तर मी त्यांच्या रूममध्ये बनवत असते, आणि जर का त्या घरी असतील तर मी माझ्या किचनमध्ये बनवत असते। मागे माझा स्टँड देखील तसाच आहे, कारण की मी आताच व्हिडिओ बनवले आणि कपडे चेंज केले, केस अस्ताव्यस्त झाले, म्हणून म्हटलं पहिला आपला छानसा सुंदर मुकडा सजावावा, त्यानंतर आपली कामं जे चालूच राहतात। जाऊच्या अर्धवट चपात्या राहिलेल्या आणि त्या ड्युटीला निघून गेल्या। आज मला तर खूप सारी कामं करायची होती। पहिला तर मला दही बनवायचं होतं, जोपर्यंत म्हटलं माझ्या चपात्या होत आहेत ना तोपर्यंत दूध उकडून घ्यावं। पावसाळा हिवाळा या 2 ऋतूमध्ये मी अजिबातच दही खात नाही, पण उन्हाळा लागला ना की दही मी भरपूर प्रमाणात खाते, कारण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जर मी दही खाल्लं ना तर बस माझ्या नाकामधून नुसतं पाणी, सर्दी, शिंका असं चालू राहते। आणि आजकाल बाहेरून दही आणण्यापेक्षा आम्ही घरीच दही बनवतोय। दुपारी सर्वांचे जेवण झाले आणि मग वेळेवर सासरे आले, त्यांच्यासाठी मस्त गरमागरम चपात्या करून दिल्या। गेल्यावेळी मी तूप बनवलं ना त्यावेळेस अजिबातच तूप झालं नव्हतं आणि माझे 8 दिवसाची मेहनत अशीच वाया गेली होती। तर माझ्या त्या व्हिडिओवर माझ्या बऱ्याच बहिणींनी मला सांगितलं की ताई जे तुम्ही गोळा केलेली साय आहे ना ती मिक्सरमधून काढून घ्या एकदा। तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या 3 व्हिडिओवर मला कमेंट आली होती की ताई तुम्ही ना ते मिक्सरमधून काढायला पाहिजेत होतं। तर आता मी अजिबात ती चूक केली नाही। इथे मी 15 दिवसाची साय गोळा केली होती जे फ्रीजमध्ये मी ठेवलेली। आता म्हटलं चला त्याचं तूप करूया, खूप दिवसाचं सुरू होतं माझं, आज करू उद्या करू, पण आज वेळ मिळाला तर चला म्हटलं। आणि माझ्या बहिणींनी दिलेला सल्ला मी तो फॉलो केलाय। मिक्सरमधून ती साय काढली, त्यानंतर 2 पाण्याने धुतले आणि आता त्याचं तूप करण्यासाठी मी ते ठेवलंय। जोपर्यंत त्याचं तूप होतं ना तोपर्यंत मी जे पायदान धुवायचे राहिले होते ते वॉशिंग मशीनमध्येच टाकले, तसेच आम्ही हाताने धुतो, पण भरपूर गोळा झालेले होते आणि मला आलेला कंटाळा, कारण की सकाळपासून मी चालूच आहे। तर आता म्हटलं माझ्या ती धुण्याची काही कॅपॅसिटी नाही आहे, तर असं करूया ते आपण वॉशिंग मशीनमध्येच टाकूया। माझी 15 दिवसाची गोळा केलेली सायचं तूप इथे तुम्ही बघू शकताय केवढूसं झालंय। पण जेव्हा मी हे करते ना त्यावेळेस मी खूप मटकत असते आणि जाऊबाईला म्हणते बघितलं मी केलंय। 4:30 वाजलेले, बाबा सकाळी आले तर त्यांना चहाची तलप लागली, तर एवढ्या उन्हात त्यांच्यासाठी मी चहा ठेवलाय। बिट्टू उठली नाही, मस्त AC मध्ये झोपली आहे।
पप्पा आणि बिट्टू. मी पण काही उठवलं नाही, म्हटलं जाऊ द्या, रोजची दगदग आहेच. होमवर्क जे आहे ते मी तिचं करून घेईल. म्हणजे तसं पण ती ट्युशनवरून आल्यानंतर मी तिचं होमवर्क घरी घेतच असते, म्हणजे त्या होमवर्कचं परत रिव्हिजन घेत असते. आणि एवढं ऊन आहे, 4:30 वाजलेत आणि माझ्या भावाला आत्ता एवढ्या कडकडाच्या उन्हामध्ये चहा प्यायचा आहे. आता त्यांच्यासाठी चहा ठेवत होती, तर आमच्या सासूनासाठी पण ठेवून घेतला चहा. चला म्हटलं एकत्रच ठेवून या, परत परत कशाला. एकतर गॅससाठी फोन नाही लागत आहे. 3 दिवस झाले गॅस सिलेंडरसाठी मी नंबर लावत आहे, पण अजिबात नंबर लागत नाही आहे. बघा पुढे. आपल्याद्वारे डायल केलेल्या नंबरवर सध्या पोहोचू शकत नाही, कृपया थोड्या वेळाने डायल करा. आपके द्वारा डायल किया गया नंबर पहुंच से बाहर है, कृपया. अँट, बाप रे, सर्व घर सोडून अँट आमच्या इथे आले. 2 वाजता बिट्टू मगाशी झोपली आणि आता 6:30 वाजलेत. आता ती उठली आहे, मस्त झोप झाली आहे तिची. आता रात्री झोपणार की नाही काय माहिती. मगाचं जे दूध आहे ते अजूनही गरमच होतं, कारण ऊनच एवढं तापत आहे म्हटल्यानंतर ते थंड कसं होईल. त्या दुधामध्ये थोडंसं दही टाकून ते दही बनवण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं. साईच्या एवढ्या मोठ्या गोळाचं एवढंसं मी तूप बनवलंय. तर उठल्याबरोबर म्हणाली, मम्मी मला भूक लागली. तर आता तिला टाकलंय मी याच्यामध्ये, तर कुकरमध्ये टाकली मी डाळ. आणि मी जरा किचनमध्येच आहे, साफसूफ चालू आहे माझं. त्या सामान उचललं, पुसून घेतलं, टमाटा पण पुसला. आज मी जरा साफसूफच्याच मागे आहे. थोडंसं मला काही दिसलं की किचन छान केले. लगेच मी तिथे स्वयंपाक केला, जेवण झालं. त्यानंतर म्हटलं चला बिट्टूबाई आपण आपली स्टडी करूया. असं म्हटल्यानंतर आमचं किटकुल लगेच स्कूलची बॅग, ट्युशनची बॅग घेऊन आमच्या रूममध्ये येतं. आणि जो स्टडी अगदी 15 मिनिटात किंवा 20 मिनिटात कंप्लीट करायचा असतो, तो स्टडी आम्हाला 1.5 तास चालतो. त्यासाठी कधी कधी किटकुलला मारही मिळतो. तर पण हल्ली ना मार खाणं जरा बंद केलंय. असा डायलॉग म्हणत ती तिचा स्टडी कंप्लीट करते. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.